ज्या सामासिक शब्दामध्ये आणि व अशा प्रकारचे अध्यावृत शब्द असतात असा समास कोणता? अध्यावृत म्हणजे लपलेले. अध्यावृतचा अर्थ काय होतो? लपलेले. बघा, द्वंद्व समासामध्ये अशा प्रकारे आपण काय केलेले असतात? अध्यावृत शब्द असतात आणि व. द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत. द्वंद्व समासाचे प्रकार किती आहेत? 3. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. त्यामधला इतरेतर द्वंद्व समास जो आहे, या इतरेतर द्वंद्व समासामध्ये 2 पद ज्यापासून तो सामासिक शब्द बनलेला असतो त्या 2 पदामधले संबंध दाखवणारे शब्द जे आहेत, बरोबर आहे ना, ते गाळलेले असतात. आणि ते गाळलेले शब्द जे आहेत, ठीक आहे, ते काय असतात? आणि, व, अन, नी यासारखे असतात. म्हणजेच ते समुच्चयबोधक, प्रधानत्वसूचक, उभयान्वयी अव्यय असतात. आणि ज्या वेळेला आपण द्वंद्व समासाचा विग्रह करतो त्यावेळेला ते आपल्याला वापरावी लागतात. आणि मग हा जो समास आहे द्वंद्व समास, तो आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासामध्ये, ठीक आहे, विग्रह करताना 2 शब्दामध्ये संबंध दाखवणारे जे उभयान्वयी अव्यय आहेत, बरोबर, ते कोणते असतात? समुच्चयबोधक, प्रधानत्वसूचक, उभयान्वयी अव्यय आणि व वगैरे वगैरे. आणि विकल्पबोधक मध्ये, ठीक आहे, विकल्पबोधक, प्रधानत्वसूचक, उभयान्वयी अव्यय वापरावे लागतात आपल्याला. किंवा, वा, अगर, अथवा. लक्षात आलं काय? आणि समाहार द्वंद्वमध्ये सामासिक शब्दातील 2 पदासारखेच आणखीनही काही पदार्थ त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. ठीक आहे, त्याला आपण समाहार द्वंद्व म्हणतो. या समाहार द्वंद्वाचा विग्रह करताना इत्यादी वगैरे याचा प्रामुख्याने वापर केला जातो. आणि म्हणून अध्यावृत शब्द असतात कोणते? आणि व. ठीक आहे, तर तो जो समास आहे, ठीक आहे, तो कोणता असतो? इतरेतर द्वंद्व समास. ओके, यस.